कामवाली बाई सुरेखाताई इकडे बाकीच्यामुळे जर पाऊस आला तर मंडप बांधणं थोडंसं शक्य नाही. अरे वाटाण तरी चालू कर. रे काटे काट्या घालूया त्या साईड जवी पेटणार आणि दोन्ही सगळे एकदम घे भावा काट्या घाल 150 रुपये. अरे हे बटन चालू बंद आहे ना. एक नंबर एक नंबर भारी भारी भारी. अरे चालू कर व्हिडिओ चालू कर व्हिडिओ देऊन देत एक नंबर. नमस्कार मित्रांनो, साहिल शिंदे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज गुरुवार आहे आणि सकाळची 9:30 वाजले आणि आज मिस्त्री म्हणजे 8:45 दरम्यान तरी आलेले आहेत, कारण की दादाच्या लग्नाला काही मोजकेच दिवस उरलेत. तर इथं आज किचन कट्ट्याचं काम चालणार आहे. इकडं मिस्त्री या परशांना वगैरे किचनच्या लेवलमध्ये ड्रिल वगैरे करून घ्यायला व्यवस्थित. तर मित्रांनो, मला आता शेतावरती जावं लागणार आहे, कारण की आज आपल्या किचनचं जे बांधकाम आहे ते पूर्ण आज म्हणजे बांधून होईलच. त्याच्यामुळे किचनच्या बेसिनचा जरी पाईप आहे तो आपल्या शेतावरती आहे, त्याच्यामुळे तो पाईप मला आता आणावा जावा. आता पाऊस भरपूर आहे म्हणून त्याच्यामुळे हा कागद घेतला आहे आणि ही पाईप बांधण्यासाठी ही दोरी पण मला घ्यायची आहे. तर मित्रांनो, आता मी शेतावरती आलो आहे आणि हे जे पाईप आहेत या पाईपाच्या सहाय्याने आम्ही शेतांना म्हणजे रानावरच्या पिकांना पाणी वगैरे देण्यासाठी या पाईपांचा मी वापर करतो आहे. आणि ही आणि अशाच पाईपलाईन सेम अशी डायरेक्ट नदीपर्यंत जात आहे. म्हणजे त्या नदीच्या म्हणजे इकडं आम्ही जिकडं केकडी पकडायला गेलो तिकडे ही अशीच पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनच्या सहाय्याने इकडं आमच्या रानावरच्या पिकांना पाणी देतो आहे मी. The next day. तर मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे, कारण की काल काय झालं की मोबाईलचं स्टोरेज जे होतं ते फुल झालं. त्याच्यामुळे व्हिडिओज बनवायला ना आणि ते सेविंगला थोडासा प्रॉब्लेम येत होता. त्याच्यामुळे मी काल व्हिडिओज नाही बनवला आणि जे काय म्हणजे मला गरजेचे जे काय व्हिडिओज वगैरे फोटोज असतील जे गरज नव्हते ते सगळे डिलीट मारले. आणि काल बघितला की हे शेतावरून मी पाईप आणलेले ते इथं आणून इथं ठेवलं पाठीमागे. आणि आज आता हे मिस्त्री वगैरे हे परशीचं वगैरे हे काम कटिंग वगैरे करायलात. आणि हे आता आम्ही काल तुम्ही बघितलंच की आता हे फ्लोरिंगला फरशी वगैरे पूर्ण लावून घेतले आणि इकडं आपल्या किचनचं वगैरे पूर्ण बांधकाम झालेलंच आहे बऱ्यापैकी. आणि आज ही साईडची इथं फरशी लावणार आहे त्याने. आणि ही जी आपण बघू शकता ही स्टाईलसाठी जी काय फरशी यूज करतो आहे ते सगळं त्यांनी लावलेलं आहे. आता थोडंसं म्हणजे अजून थोडीशी फिनिशिंग वगैरे बाकी आहे, कारण की साईडला पट्टी वगैरे क्लॅडिंगला वगैरे अशी येणार आहे. अजून बेसिक काम उरलं आहे ते मला वाटतं की आज पूर्ण होईल असं अंदाज आहे. आणि कारण की आज जे आहेत वहिनीच्या इकडून वगैरे पाहुणे सगळे आलेले आहेत आणि वहिनीसुद्धा इकडंच आलेले आहेत, कारण की वहिनीचं जे गाव आहे ते खूपच लांब आहे. त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट म्हणजे 2 दिवस आधीच लग्नाच्या ह्याच्यामुळे इकडं आलेत, सगळं डायरेक्ट घरीच आलेत. मग त्याच्यामुळे आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आणि परवा रविवार आणि रविवारी लग्न आहे. त्याच्यामुळे आजच पाहुणे वगैरे सगळे आलेले आहेत आणि इथून पुढे आम्हाला जे काही घरात वगैरे काम जे काही करायचं आहे ते करायला थोडासा प्रॉब्लेम येत राहणार. त्याच्यामुळे आम्ही फक्त आज ही खोली आणि किचन खोली या दोन्हीचं जे काही काम असेल ते आज पूर्ण करून घ्यायचं आहे आम्हाला. ही फरशी वगैरे चिकटण्यासाठी हे जे लिक्विड आहे हे लिक्विडचा त्यांनी वापर करत आहे. आणि हे आपलं एक फ्युक्विक टाईप असतं, हे जे फरशी वगैरे चिकटण्यासाठी या फ्युक्विकचा वगैरे वापर करतात. आणि काल जो आम्ही पाईप म्हटलेला ना बेसिनच्या कट्ट्याला, म्हणजे बेसिनचं जे काही पाणी आम्ही इथून यूज होणार ते इकडून या साईडनं बाहेर होणार. हा इथं ड्रिल मारून होल करून घेतला आहे. तर मित्रांनो, मी आता आलो आहे पप्पासोबत चंदगडला. आणि कारण की आपले बरीचशी कामं पेंडिंग आहेत. इथं पप्पानं कपडे वगैरे शिवायला दिलेले होते, पण ते दुकान आता बंद आहे. मग त्याला पप्पा कॉल लावून बघायला. आणि कालच पप्पाने बेळगावला जाऊन खरेदी वगैरे म्हणजे लग्नाची जी काही खरेदी आहे ती बेळगाववरून करून आणलेली, पण बरीच काही खरेदीचे काम होते ते अजून शिल्लक आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आता बाकीची उरलेली जी खरेदी वगैरे काही शॉपिंग करायची आहे ती आता आम्हाला इथून चंदगडमधून करावी लागणार. तर इथं कपड्यांचं काम काय झालं नाही, दुकान बंद करून गेला आहे तो आणि कॉल पण उचलत नाही. त्याच्यामुळे आता दुसरी काही शॉपिंग वगैरे करायची आहे ती करूया आम्ही. तर आता लग्नासाठी जे काही कांदे वगैरे लागणार आहे ते आम्ही इथून विकत घेत होतो, कारण की घरामध्ये जे काही पाहुणे वगैरे आले त्यांना कांदे वगैरे म्हणजे जेवणासाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते आम्हाला इथून घेत आहोत आम्ही. तर इथं याचं वजन वगैरे चालू आहे आणि 15 किलो आता कांदे घ्यायचा असा भरला आहे.
तर मित्रांनो मी आता औंधकर दुकानासमोर उभा आहे इथं आणि या दुकानामध्येच आम्हाला खरेदी वगैरे कपड्याची खरेदी वगैरे करायची आहे आणि दादासुद्धा आता येतोय आहे तर दादा पण यायला आता 2 मिनटात आणि दादाचे आणि माझे दोघांचे कपडे याच एकाच दुकानामध्ये घ्यायचे आहेत असं चाललंय. बाकी सगळं काढायला आहे घरे बघूया आता ह्याने काय काय घेता त्याला थोडं हे लावू घ्यायचं. तर मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे आणि अजून पण आम्ही चंदगडमध्येच आहे आणि हे आता दुकानामध्ये जाऊन वगैरे पोट नाही चटई वगैरे खरेदी केलेत आणि हे आपलं जे काय पूजेचं साहित्य लागणार आहे ते आम्ही या दुकानातून खरेदी करत आहे. हे दादा हे काढा अगरबत्ती वगैरे जे काही लागणार आहे ते साहित्य इथून खरेदी केलं आहे आम्ही. तर मित्रांनो आता संध्याकाळ झालेले आहे आणि आम्ही आलो विष्णू कलेक्शनमध्ये. तिथं आम्ही काही कपडे वगैरे खरेदी केलेत. त्यामध्ये दादाचा कुर्ता वगैरे आहे आणि ही मी ब्लॅक पॅन्ट वगैरे घेतले पत्रिका वगैरे काय ब्लॅक पॅन्ट वगैरे घेतले. त्याच्यामध्ये दादाचा कुर्ता आहे आणि ही पॅन्ट आणि हे जे साखरपुड्याला वगैरे हळदीला जे काही पूजेला जे काही कपडे आहेत ते याच्यामध्ये आहेत. आणि दादाने जो कुर्ता घेतला आहे तो तुम्हाला लग्नामध्ये डायरेक्ट दिसेल कारण की आधी दाखवलं तर थोडा हे राहत नाही त्याच्यामुळे दादाचा कुर्ता तुम्हाला लग्नामध्येच बघायला मिळेल. तर मित्रांनो आता रात्री 10 वाजलेत आणि आत्ताच अर्धा तास झालं आम्ही घरी आलो आहे आणि घरी आल्यावर आम्ही लाईटिंग वगैरे जोडण्याचं काम केलं. ते मित्र वगैरे माझ्यासाठी जमलेले आहे. लाईटिंग जोडण्याचं काम आहे आणि पाहुणे वगैरे जे पाहुणे वगैरे सगळे घरी आज आलेले आहेत. तर मित्रांनो आपल्याकडे बोर्ड जे होते ते म्हणजे खराब झालेले होते त्याच्यामुळे या मित्राकडून गोल्ड आणलेला आणि माझ्या त्याचं म्हणजे जोडा वगैरे करत आहे. तो आपला एक दुसरा मिस्त्री आहे बाळकृष्ण गावडे आणि त्या सगळी लाईटिंग का बघत आणि ह्याच लाईटिंग आम्ही याच्यावर आपल्या घराच्या साईडून वगैरे सोडलेलो आहे कारण की ओव्हर जे चकमकी लाईटिंग असते म्हणजे वेगवेगळ्या कलरची त्यापैकी ते कसं गणपतीला डेकोरेशनच्या वेळेला चांगलं वाटतंय. हे असं एक सिम्पल लाईन मध्ये पेटतंय तुम्हाला दाखवू तर हे बघायचं ते असं लाईटिंग पेटतंय त्याच्यामुळे हीच लाईटिंग आम्ही घराला लावली आहे. आता ते पूर्ण कनेक्शन झाल्याशिवाय म्हणजे कसं दिसतंय ते आता आम्हाला कनेक्शन म्हणजे पूर्ण झाल्यावरच कळेल. अरे वाटाण तरी चालू कर थांब रे काट्या घालूया त्या साईड जवी पेटणार आणि दोन्ही सगळे एकदम घे भावा काट्या घाल 150 रुपये. अरे हे बटन चालू कर बंद आहे ना पेज आहे टेस्टर बटन मार बटन लाकडानं उभा राहा. एक नंबर भारी भारी भारी. अरे चालू कर व्हिडिओ चालू कर व्हिडिओ देऊन देत एक नंबर. ए वरती बी लाइटिंग लाव रे उद्या. तर मित्रांनो लाइटिंगचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि हे हा लुक चेकआउट तुम्ही करू शकताय. फक्त अजून इथं पण लाइटिंग जोडायची आहे पण ते आता सकाळी जोडायची. फक्त आता ही जी लाइटिंग जोडलेली आहे आता तोपर्यंत राहू दे कारण की उद्या मंडपसुद्धा बांधायचा आहे. इथं गल्लीमध्ये मंडपसुद्धा घालायचा आमचा प्लॅनिंग आहे पण सगळं जे काय आहे ते पावसावरती आहे. त्याच्यामुळे जर पाऊस आला तर मंडप बांधणं थोडंसं शक्य नाही. त्याच्यामुळे नाही तर जर लाइटिंग ती काय तर लावायचीच आहे. तर मित्रांनो आमच्या आता इथं जर लाइटिंग लावण्यासाठी जर मेन जर कुणाचा पुढाकार सगळ्यात जर जास्त असेल तो म्हणजे हा गडी. ह्या फोनावरचा बाजूच नाही मेन केले ना तर आपल्या ह्या भावान हे नुसतं असं बसवून होता बघा. फक्त ती चिकटपट्टी तेवढी धापण्याच्या मार्गावर आहे. चिकटपट्टीवर भावाचा डोळा आहे. तू काय ढापल्याचा का तू वायाला लाइटिंग धापून जाईल ना. हे बघला हे माचीस हो माचीस आणि याचा डोळा माचीसवर आहे. यानं आपलं काय जे चिकटपट्टी दडून ठेवले ना आणि ह्यो काय आपला बोर्डच देऊन गेला आणि ह्यो काय असंच बिनकामाचा. कामवाली बाई सुरेख ताई इकडे भांडी घासली 20 भाकऱ्या केली नाही आणि काय केलीस. आता इथं साफसफाई चालू आहे.
तर मित्रांनो आज आपलं किचन कट्ट्याचं एवढं काम झालेलं आहे. इथं ही त्यांनी मिस्त्रांनी फरशी वगैरे लावून घेतली आणि किचन कट्ट्याला म्हणजे किचन कट्ट्याला वरची फरशी ही खिडकीला सुद्धा फरशी वगैरे सगळं लावून घेतलं. दुसरा विषय मेन आपला होता की हा पाईपलाईनचा विषय होता. हा हे सुद्धा पाईप सुद्धा त्यांनी जोडलेला आहे. इकडे सुद्धा त्यांनी साईडची फरशी वगैरे जोडून सगळं आता म्हणजे किचनचं जे काही काम आहे का नाही ते आता बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. आणि उद्या साईडची क्लॅडिंग वगैरे त्यांनी लावतीलच. आणि आज घरामध्ये बऱ्यापैकी म्हणजे खूपच पाहुणे आलेले आहेत लग्नासाठी. आणि परवा लग्न आहे आणि आज अजूनपर्यंत आपलं घराचं काही काम किरकोळ चालूच आहे. तर आम्ही काय करणार कामाला या थोडं म्हणजे फक्त ही खोली आणि किचन खोली आणि साईडची खोली एवढंच काम करणार आहे. आणि बाकीचं काम जे आहे ते दादाच्या लग्नानंतर आम्ही उरकणार आहे. कारण की आपल्याकडे एवढा टाइम नाही की हे सगळी कामं एकत्रच करू शकतो. तर मित्रांनो आत्ताचा व्हिडिओ आज आम्ही काही जास्त ब्लॉग बनवला नाही कारण की बरेच काही कामं होती त्याच्यामुळे मी काय या ब्लॉगमध्ये वगैरे एवढं लक्ष दिलं नाही. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो आणि पुढचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. पुढचा ब्लॉग उद्या जे काही प्रोसिजर लग्नाची होणार आहे ते सगळी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेलच. तर मग मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा. आणि जे लग्नाचे ब्लॉग येणार आहे ते पण तुम्ही नक्कीच बघा. धन्यवाद.